मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात पात्र ठरलेल्या एकूण 4,24,227 महिला लाभार्थींच्या खात्यावर 1,500 रुपये याप्रमाणे पैसे वितरण सध्या सुरू झाले आहे। राज्य स्तरावरून योजनेतील लाभार्थींबाबत तक्रारी असल्याने महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे, परंतु याबाबत नंदुरबार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना कोणतेही आदेश नसल्याची माहिती असून लाडकी बहिणींच्या खात्यावर सध्या रक्कम वाटप सुरू आहे। अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथे 15 वर्षीय अल्पवयीन युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 8 नोव्हेंबर रोजी घडली होती। या प्रकरणी पोलीस तपासानंतर अल्पवयीन युवतीस एकाने माझ्यासोबत लग्न कर असे टोचून बोलल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते। यातून तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हा दाखल आहे। केंद्र शासनाच्या हमीभावानुसार नाफेड मार्फत सुरू असलेल्या धान्य खरेदी तसेच भरड धान्य खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली। मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 6 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली। भरड धान्य, ज्वारी, मक्का, बाजरी व रागी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ आहे। नंदुरबार शेतकरी संघ व शहादा खरेदी विक्री संघ येथे नोंदणी करता येणार आहे। नंदुरबार शहरातील बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावल यांचा गौरव करताना भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माडे, धुळ्याचे बबन चौधरी, सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील आदी उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 अंतर्गत पात्र ठरलेल्या 126 कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळाले असले तरी मानधन तत्वावर आदेश देण्यात आलेले नाहीत। या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी लोकप्रतिनिधीकडे आपले गरहाडे मांडून कारवाईची मागणी केली आहे। केंद्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2024-2025 या वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्याला आवास प्लस प्रतीक्षा यादीत 98,000 लाभार्थीचे वाढीव उद्दिष्ट दिले। यामुळे जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीत असलेले सर्व लाभार्थीचे गुरुकुलाचे स्वप्न साकार होणार आहे। तोरडमाळ परिसरातील दुर्गम अतिदुर्गम भागात बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तोरडमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालयात बालविवाह विरोधी जनजागृती कार्यक्रम झाला। यानिमित्त विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धाही घेण्यात आली। शहादा तालुक्यातील मसावद येथील श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ पारंपरिक भजनी मंडळ असून 70 ते 80 वर्षापासून भजन कीर्तनासह समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत। नंदुरबार येथील महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चेतना गोस्वामी, मोलगी येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत गीत गायन व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती तडवी होत्या। नंदुरबार येथील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आली। समस्त आदिवासी पावरा समाज मंडळामार्फत येथे पावरा समाजातील विद्यार्थ्यांच्या गुण गौरव सोहळा व वार्षिक स्नेह संमेलन घेण्यात आले। शहरातील नवापूर चौफुलीजवळ देवमोगरा माता मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला। नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी नवापूर तालुक्यातील बवरे येथील प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पिंजऱ्यातील मत्स्य शेती प्रकल्प केंद्रास भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली। यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तळोदा तालुक्यातील तडवे येथील दिनांक 2 ते 3 जानेवारी दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 3 घरे व एक किराणा दुकान फोडला। 44,500 रुपये किमतीची सोने, चांदी, मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेली। याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यात पेसा अंतर्गत रिक्त 22 तलाठी पदाची भरती करा, बिरसा फायटर संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन।